खान साहब ये तो नकली शिबा है, असली शिबा तो कब का भाग गया. सिद्धी म्हणतो क्या लगते हो फाजल. खान साहेब हा जर असली शिवाजी असेल तर प्रतापगडावरती झालेला तलवारीचा वार याच्या डोक्यावर दिसलाच पाहिजे. आणि त्याच आवेशानं हातातल्या तलवारीनं महाराजांच्या डोक्यावरचा सिरपेच उडवला गेला. त्याला तो गाव दिसला नाही. मग मात्र सिद्धिपुरता संतापला, भयंकर संतापला. डोळे रक्ताळले गेले, चेहरा लालबुंद झाला. मोठ्या आवळ्या शमशेर कडाडली, सपासप वार शिवाच्या छाताडावर झाले. शिवा आडवा झाला आणि अशा अवस्थेमध्ये भयंकर संतापून सिद्धीजोर आपल्या हापशांना म्हणतोय, अरे पकडो हरामजादे को, जैसे भी हो जिंदा या मुर्दा मेरे सामने पेश करो उस कमीने शिवाजी को. आणि हे शब्द ऐकताच रक्ताच्या थाळ्यात पडले शिवा काशीद प्राण कंठात आणून गरजला. अरे हड, अरे ज्या स्वराज्याच्या एका मामुली मावळ्याची तू मरेपर्यंत साधी पाठ बघू शकला नाहीस, त्या स्वराज्याच्या पोशिंद्या राजाचं तू तुझ्या आपल्या शिवरायांची, आपल्या मावळ्यांची, बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांची, त्यांच्या सहकाऱ्यांची सर्व शूर गाथा सर्वांना आपल्या माहितीच आहे. तर तेच हे स्थान पावनखिंड. नमस्कार मित्रहो, कोल्हापूर दर्शनचा आजचा आपला हा तिसरा भाग. आज आम्ही आलो आहोत पावनखिंड पाहायला. 1 ते 2 दिवसांची जर तुम्हाला ट्रिप प्लॅनिंग करायची असेल तर तुम्ही कोल्हापूर रत्नागिरी बॉर्डरवरती असलेल्या आंबा या गावामध्ये नक्कीच येऊ शकता. या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण स्थळं पाहायला मिळतील. आणि मित्रहो, जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही सानिध्य फॅमिली रिसॉर्टशी एकदा नक्कीच संपर्क साधू शकता. आम्हाला ही ट्रिप प्लॅन करताना सानिध्य फॅमिली रिसॉर्टच्या ओनर आणि स्टाफने खूप चांगली अशी मदत केली, ज्याच्यामुळे खूप चांगली आमची ही ट्रिप झाली. तर दादा कशी वाटली सोय? एकदम मस्त राहण्याची सोय, छान, अप्रतिम. ओके, केता काका पण आलेले आहेत. नमस्कार मंडळी. स्पेशली मी मुंबईवरून आलो आहे. ऋषभने जे फोटो शेअर केले होते ते अप्रतिम होते. म्हणजे फोटोप्रमाणेच हे हॉटेल आहे. इकडची सेवा पण खूप मस्त आहे. तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा ह्या लोकेशनला, खूप चांगलं आहे. आता आपण जे काही पाहतोय हे सगळंच्या सगळं फक्त 9 वर्षापूर्वीच आहे. 9 वर्षापूर्वी इथं फक्त एक पायवाट होती. अर्थात ज्या रस्त्याने महाराज गेलेले आहेत त्याच पायवाटेवरून सुव्यवस्थितपणे अगदी सगळ्यांना व्यवस्थित खाली जाता यावं याच्यासाठी या दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. मित्र हो, या ट्रिपमध्ये आपल्याला गाईड करतायत ते म्हणजे माळी सर. आणि माळी सरांनी खूप चांगली अशी माहिती आम्हाला दिलेली आहे. आणि आता पावनखिंडीचा इतिहास सुद्धा आम्हाला ते सांगणार आहेत. आम्ही पावनखिंड पाहायला गेलो होतो, परंतु या ठिकाणी खूप सारी गर्दी होती. त्यामुळे माळी सर बोलले की आधी आपण पावनखिंडचा इतिहास जाणून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पावनखिंड पाहायला जाऊया म्हणून. तर पावनखिंडीचा इतिहास नेमका काय आहे ते आपण आता माळी सरांकडून जाणून घेणार आहोत. त्यावेळेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुव्यवस्थितपणे घोड्यावरती बसून जाता येण्यासारखा उताराचा वहिवाटीचा वापरातला रस्ता म्हणजे हा रस्ता आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, विशाळगडला जाण्या येण्याचा त्यावेळेचा एकमेव रस्ता जर अस्तित्वात कुठला असेल तर हाच रस्ता आहे. दुसरा कुठलाही रस्ता अस्तित्वात नाही. आता प्रश्न मग दुसरा पुन्हा एकदा पडतोय, मग या रिकाम्या माळ्याने का नाही गेले, याच्यातूनच कशाला गेले? बरोबर. एक तर पहिली गोष्ट हा वापरातला रस्ता आहे, वहिवाटीचा रस्ता आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, घटना घडली आजपासून 365 वर्षापूर्वी 1660 ला. आणि भारतात किंवा महाराष्ट्राची आपल्या इकडची मोजणी झालेलं ठिकाणच मग सांगितलं आणि तारीख सांगितली 1842 ला. म्हणजे या घटनेच्या नंतर जवळजवळ 250 वर्षानंतर मोजणी झाली. मोजणी झाल्यानंतर ज्यांनी सांगितलं की ही जमीन माझी, ती जमीन माझी, त्या जमिनी त्यांच्या नावावरती इंग्रजांनी करून टाकल्या. म्हणजे या जमिनी सातबाऱ्यावरती चढल्या. सातबाऱ्यावरती चढल्यानंतर म्हणजे खाजगीकरण झाल्यानंतर म्हणजेच आता या सगळ्या आजूबाजूच्या जमिनी खाजगी जमिनी आहेत. आणि या जमिनींचं खाजगीकरण झाल्यानंतर तिथलं फॉरेस्ट कट झालेलं आहे, डिफॉरेस्टेशन झालेलं आहे, म्हणजे जंगल नष्ट झालेलं आहे. अदरवाईज त्या काळामध्ये म्हणजे महाराज ज्या वेळेस गेले किंवा 1660च्या दरम्यान पाठीमागं जे घनदाट जंगल बघितलं तेवढंच किंबहुना त्याच्याही पेक्षा घनदाट जंगल इकडच्याही परिसरात आहे. आणि त्या घनदाट जंगलातून जाणारी पायवाट म्हणजे ही पायवाट ज्या वाटेवरून महाराज गेलेले आहेत. आणि त्या वाटेतली ही खिंड म्हणजे ही घोडखिंड आहे. याच घोडखिंडीचं नाव बदलून महाराजांनी पुढे पावनखिंड केलं. बघू ही घोडखिंड पावनखिंड कशी झाली. आई भवानी वीरमाता जिजाऊ यांचं स्मरण करून
हिंदवी स्वराज्यासाठी झटलेल्या सर्वच ज्ञात अज्ञात मावळ्यांना मानाचा मुजरा करतून पावनखिंडीच्या अमरगाथेला प्रारंभ करतोय. बघा, दिनांक 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडावरती अफजल खानाचा वध करून शिवाजी महाराज करवीर संस्थान म्हणजे कोल्हापूरच्या दिशेने स्वार झालेले आहेत. आणि त्यांनी दिनांक 28 नोव्हेंबर 1659 रोजी म्हणजे मराठ्यांनी फक्त 18 दिवसांच्या मध्ये 22 गावं, 18 किल्ले आणि 200 किलोमीटरचा परिसर शत्रूच्या ताब्यातून लढाई करून पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला. फार मोठा दिग्विजय आहे. आज आपल्याकडे गाड्या असताना देखील 18 दिवसात 18 किल्ले फक्त रिकामं फिरणं शक्य होत नाही, पण 18 दिवसात 22 गावं, 18 किल्ले, 200 किलोमीटरचा परिसर मारून घेतलाय. या 18 किल्ल्यांच्या पैकी सुद्धा सगळ्यात महत्वाचा जो किल्ला आहे तो कोल्हापूरच्या बाजूचा पन्हाळगड आहे. 18च्या पैकी पन्हाळाच महत्वाचा का? कारण त्यावेळच्या विजापुरी आदिलशाहीची उपराजधानी असणारा जो किल्ला आहे तोच हा पन्हाळगड आहे. एक तर प्रतापगडावरचा आमचा अफजल खानासारखा मातब्बर सरदार तुम्ही मारलात, त्याचबरोबर आमची उपराजधानी सुद्धा तुम्ही काबीज केलीत, म्हणून बडी बेगम आणि आदिलशाह भयंकर संतापलेत. आणि आता हे हिंदवी स्वराज्य ठेवायचंच नाही, ते नसतानाबूत करायचं आहे म्हणून परत एकदा एक बलाढ्य सरदार नेमलाय जो कर्नूलचा नवाब आहे, ज्याचं नाव आहे सिद्दी जौहर. हा सिद्दी जौहर, ज्याला सलाबते जंग सलाबते खान किताब दिलेत, गौरव केलाय, स्वराज्यावरती चाल करून पाठवलं. आणि चाल करून पाठवत असताना त्याच्या सोबतीला, त्याच्या दिमतीला 40,000 आदिलशाही सैन्य आणि 7 हशमी सरदार दिलेले आहेत. सरदार कोण कोण आहेत? सिद्दी जोहरचा जावई सिद्दी मसाऊद, अफजल खानाचा मुलगा फाजल खान, भाई खान, बडे खान, सादत खान, रुस्तुम जमान खान आणि बाजी घोरपडे. 7 हशमी सरदार, 40,000 गनिम. स्वराज्यावरती चाल कोण आला? पन्हाळ्याला वेढा दिला आणि 40,000 गनिमांच्या वेढ्यामध्ये सह्याद्रीचा वाघ शिवाजी राजा फक्त 6,000 मावळ्यांच्या दिशी अडकून पडला. पण हा 6,000 मावळ्यांचा रेठा 40,000 गनिमांना भारी पडलाय, कारण ऐन हिवाळ्यात पडलेला वेढा उन्हाळा संपायला आला तरी सुद्धा जागचा वेढा तसूवर सुद्धा सिद्धीला पुढे सरकवू दिला नाही. हा या सह्याद्रीचा बाज आहे. सिद्धी सुद्धा पक्क्या तयारीचा आहे, तसूवर सुद्धा माघार घेतलेली नाही. मुंगीलाही जायला वाव मिळणार नाही असा कडक वेढा चालू ठेवला. आणि 6 महिन्यानंतर दिवाने खास मध्ये महाराजांनी दरबार बोलवला. दरबाराला 2 दिवाण आहेत. दिवाने आम जनरल मीटिंग चालते, दिवाने खास गुप्त खलबत चालतात. दिवाने खास मध्ये बैठक बोलवली आणि दिवाने खास मध्ये चर्चा सुरू झाली, गुप्त खलबत सुरू झाली की वेढ्यातून बाहेर पडायचं कसं. दिवाने खास मध्ये चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू असतानाच पन्हाळ्याच्या पायथ्यावरून पहारेकरी वरती आला आणि पहारेकरींनी बातमी दिली की 2 वेळेला नेतोजी पालकर या सिद्धीचा वेढा फोडायला आले, 2 वेळेला हार पत्करून माघार घेऊन परत गेलेले आहेत नेतोजी पालकर. कोण नेतोजी पालकर? प्रति शिवाजी किंवा शिवाजी महाराजांचा उजवा हात म्हणजे नेतोजी पालकर, सरसेनापती नेतोजी पालकर. जे नेतोजी पालकर एखाद्या लढाईवरती चालले की लढाईला जाण्या अगोदरच नेतोजी पालकरांची फते झाली हा फतवा निघतो. म्हणजे एकही लढाई आतापर्यंत न हारणारे नेतोजी पालकर पन्हाळ्याच्या पायथ्याला मात्र 2 वेळेला हार पत्करून माघार घेऊन परत गेले. महाराज म्हणतात नेतोजी पालकरांना माघार घ्यावी लागली, ती तब्बल 2 वेळेला. म्हणजे वेळा खर्च खूप कडक आहे. मग आपण बाहेर पडायचं कसं? दिवाने खास मध्ये चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू असतानाच पन्हाळ्याच्या पायथ्यावरून दुसरा हेर आलाय. हेर आहे पुण्याचा. पुण्याच्या हेरानं बातमी आणून पोहोचती केली अशी आहे की पुण्यावरती शास्ता खान म्हणजे शाहिस्ते खान 1,00,000 फौजीनिशी चाल करून येतोय. महाराज म्हणतात पन्हाळ्याच्या पायथ्याला 40,000, पुण्यावरती शास्ता 1,00,000 येतोय. वेढा फोडावा लागेल, बाहेर पडावंच लागेल. बाहेर पडायचं कसं? पुढे चर्चा सुरू आहे आणि चर्चा सुरू असताना धडाम धुवाचा मोठा आवाज झाला. संपूर्ण पन्हाळा हादरला. महाराज लगबगीनं बाहेर पडले. पश्चिमेला बघितलं तर गवताची गंजी आग ओकताना दिसली. महाराजांच्या डोक्यात विचारचक्र फिरायला लागली. विचार करत असतानाच दुसरा आवाज झाला. संपूर्ण पन्हाळा दुसऱ्यांदा हादरला. तो प्रचंड तोफेचा आग ओकणारा गोळा महाराजांच्या नजरेसमोरून 3 दरवाजाच्या पश्चिम कमानीवरती आदळला. दगडी कमांचे काही ठिकऱ्या उडल्या, तुकडे उडले. आजही पन्हाळगडावरती गेला तर 3 दरवाजाची कमान बघितली तर तो गोळा डागलेलं निशाण आजही दाखवलं जातं दिसतं. गेलात तर आवर्जून बघा, बघितलं असेल तर उत्तम. दगडी कमांचे काही ठिकऱ्या उडल्या, तुकडे उडले. मग महाराजांच्या पक्क लक्षात आलं की ज्या अर्थी सिद्धीकडे एवढ्या लांब पल्ल्याच्या तोफा नसताना देखील थेट तोफेचा मारा गडाच्या पायथ्यावरून गडावरती झाला, त्या अर्थी सिद्धीने वेढा आवळला. सिद्धी निम्म्या गडापर्यंत येऊन पोहोचला आणि हे बघण्यासाठी महाराज पुसाटी बुरुजाकडे सरसावले. पण पश्चिमेच्या पुसाटी बुरुजावरून खाली बघताच तळपायाच्या मस्तकात भिडली. महाराजांच्या तळपायाच्या मस्तकात भिडली. कारण आहे ते सिद्धीनं जागचा वेढा हलवलेला नाही, तर त्यानं लांब पल्ल्याच्या तोफा मागवल्या आणि या तोफा पुरवण्याचं काम राजापूरच्या टोपीकर इंग्रजांनी केलं, ज्याचा प्रमुख आहे हेनरी रेव्हिंग्टन. हाच हेनरी ज्यानं 6 महिन्यापूर्वी महाराजांच्या वर तह केलाय. आणि या तहामध्ये हेनरीनं महाराजांना स्पष्टपणे लिहून दिलं होतं की यापुढे हिंदवी स्वराज्याच्या कोणत्याही शत्रूला कोणत्याही प्रकारची मदत आम्हा इंग्रजांच्याकडून होणार नाही. आणि हा असतं मोडीत काढत हाच हेनरी पन्हाळ्याच्या पायथ्याला 45 तोप गोळे घेऊन इंग्रजी निशाण फडकावत युनियन जॅक लावून स्वराज्याच्या विरोधात उभा टाकलाय.
सर ते शेवटी इंग्रजांचंही काही चाललं नाही, कारण 45 पैकी अर्धा गोळा नेमबाजी साधण्यात वाया गेलाय. बातमी गडावरती पोहोचली. महाराज थोडीशी निश्चिंत झाले. दिवाने खास मध्ये दुसऱ्यांदा दरबार भरला. वेड्यातून बाहेर पडायचं कसं? दरबारात दुसऱ्यांदा चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू असतानाच पन्हाळ्याच्या पायथ्यावरून आता तिसरा हेरा आलाय. हा हेरा आहे विजापूरचा. विजापूरच्या हेरानं बातम्यान पोहोचती केली. बातमीच धक्कादायक आहे. बातमी अशी आहे की विजापूरच्या आदिलशहानं पन्हाळ्याच्या पायथ्याला सिद्धी जोहरला फरमान पाठवलंय आणि फरमान सिद्धीला असं सांगतंय, जागचा वेळा जागच्या दया तसा जयत चालू ठेवा. शिवाजीला कैद करण्याची का पन्हाळगडावर स्वारी करण्याची कसलीही तजवीज करू नका. फक्त शिवाजी तुमच्या वेड्यातून सुटून बाहेर जाता कामा नये एवढीच तसदी घ्या. कारण आजपासून 4 महिन्यानंतर म्हणजे येणारा पावसाळा संपता क्षणी मी 4 लाख फौजीनिशी स्वराज्यावर चाल करून येतोय. पन्हाळ्याच्या पायथ्याला किती आहेत? पुण्यावरती शाहिस्ता आलाय. आदिलशाह येणार आहे. म्हणजे तब्बल 5.5 लाख फौज स्वराज्यावर चाल करून येतोय. महाराज म्हणतायत आपलं संपूर्ण सैन्य जरी गोळा केलं, जरी एकवटलं तरी फक्त 35,000. 35,000 विरुद्ध 5.5 लाख कदापि शक्य नाही. हे युद्ध कदापि शक्य नाही. आता या वेड्यातून बाहेर पडावंच लागेल. हा वेडा फोडावाच लागेल. म्हणून महाराजांनी कल्पना सुचवली. एक युक्ती आखलेली आहे. कल्पना अशी आहे की आता आषाढ मासाला सुरुवात होणार. सह्याद्रीचा धोधो कोसळणारा पाऊस कोसळायला लागणार आणि या सह्याद्रीच्या पावसापुढे हा सिद्धी टिकणार नाही. सिद्धी वेडा सोडून पळून जाईल. किंबहुना वेडा ढिला तरी पडेल. 15 दिवस वाट बघायचं ठरलं. दिवसा मागून दिवस उजाडले. रात्री टळल्या प्रहर सरली. पण सिद्धी इतक्या पक्क्या तयारीचा निघाला की त्यांना आजपासून 365 वर्षापूर्वी 40,000 गनिमांच्यासाठी कातडी तब्बू उभारले. नारळी पोपळीच्या झावळ्यांची पालं लागली. जागचा वेळा जागच्या जयत चालू राहिला. आषाढ मासाची उमेद पुन्हा मालवली. दिवाने खास मध्ये तिसऱ्यांदा दरबार भरला. आता या वेड्यातून बाहेर पडायचं कसं? कसल्याही परिस्थितीत सिद्धी वेडा सोडायला तयार नाही. किंबहुना वेडा ढिला सुद्धा पडत नाही. आपण बाहेर पडायचं कसं? दिवाने खास मध्ये तिसऱ्यांदा चर्चा सुरू आहे आणि चर्चा सुरू असतानाच पन्हाळ्याच्या पूर्वेच्या किल्ले दरवाज्यावरती एक साधू आलाय आणि हा साधू किल्लेदारांना म्हणतोय, किल्लेदार दार उघडा, मला आत घ्या. मला महाराजांना भेटायचं आहे. माझी महाराजांशी फक्त एकदा भेट घालून द्याल. मला महाराजांशी चर्चा करायची. हो, पण साधू नेमका कोण माहित नाही. साधूच्याच वेशात जर एखाद्या वेळेला सिद्धीचाच एखादा गुप्तहेर आला असेल तर? म्हणून या साधूला किल्लेदारांनी साखळ दंडात जकडलं. बेड्या ठोकल्या आणि बेड्या ठोकलेल्या अवस्थेतल्या साधूला महाराजांच्या समोर दिवाने खास मध्ये पेश करण्यात आलं. महाराज बघा, माहोल बघा. महाराज सिंहासनाधीश्वर आहेत. बंदी अवस्थेतल्या साधू समोर उभा आहे. बघू शकतील महाराज? नाही बघू शकले. हाताची इशारत झाली. इशारत होताच या साधूच्या बेड्या खोलण्यात आल्या आणि बेड्या खोलल्यावर दुसऱ्या क्षणात या साधूनं त्रिवार मुजरा महाराजांना केला आणि मुजरा झाल्यावर महाराज म्हणतायत, अरे महादेवा कधी आलास? महादेवाचे डोळे टचकन पाण्यानं भरले. महादेव म्हणतोय, राज अहो राज स्वतःच्या दोस्ताने स्वतःच्या सवंगडीने वेशांतर करून म्हणून आम्हाला ओळखलं नाही जी. अशातच 2.5 वर्षापूर्वीची राजगडावरची आपली भेट राज, तरी बघताक्षणी आपण आम्हाला ओळखलं. भरल्या डोळ्यांनी पुढची वार्ता हा महादेव सांगतोय. कोण आहे महादेव? गुप्तहेर खात्याचा उमदा कार्यकर्ता, बहिर्जी नायकांचा पटशिष्य आहे. नजरबाज महादेव त्याचं नाव. खरोखर बाजासारखी नजर असणारा नजरबाज महादेव भरल्या डोळ्यांनी गहिवरल्या स्वरात पुढची वार्ता सांगतोय. अहो राज 21 दिवस अगोदरच गडाच्या पायथ्याला आलो. 18 दिवस सिद्धीच्या वेड्यात चाकरी केली, नोकरी केली राज, आणि वेड्यातली सगळी खलबत घेऊन वरती आलो. बघा, महाराजांनी सल्ला मसलत केली. खुशाली पुसली. सल्ला मसलत सुरू झाली. सल्ला मसलत सुरू असताना महाराज ताडकन उभे राहिले आणि महाराज म्हणतायत, नाना भवानीनं कौल दिला. आपण हा वेढा फोडणार. आपण या वेड्यात आता सुखरूप बाहेर पडणार. महाराजांच्या डोळ्यात विलक्षणतेच संचारलं होतं. स्वराज्याच्या शेजाऱ्यांच्या लक्षात आलं महाराजांना वेड्यातून बाहेर पडण्याची काहीतरी नामी युक्ती सुचली असणार आहे. पण नेमकी कल्पना काय? म्हणून बाजीप्रभू देशपांडे पुसते झाले. बाजीप्रभूंनी विचारलं, राज ह्या एवढ्या मोठ्या गारड्यातनं नेमकं बाहेर पडायचं तरी कसं? नाना हा महादेवाला तो या वेड्यातनच ना. जर खालचा माणूस वर येऊ शकतो तर वरचा माणूस खाली का नाही जाणार? या महादेवाचाच मार्ग आपल्याला बाहेर काढणार. आपण हा वेडा आता फोडणार. गडावरती मोर्चे बांधणी झाली. दिवस ठरला, वेळ ठरलं, नियोजन ठरलं आणि ठरलेल्या नियोजनानुसार पन्हाळ्याचे आपले वकील हेजी गंगाधरराव पंत यांनी पन्हाळ्याच्या पायथ्याला सिद्धी जोहरला निरोप पाठवलाय. हा निरोप असा आहे की वद्य प्रतिपदा गुरुवार दिनांक 12 जुलै 1660च्या सूर्यास्ताच्या पहिल्या प्रहराच्या वेळेस महाराज तुम्हाला बिनशर्त शरणागती पत्करतील. ठरलेला दिवस उजाडला. दुपार टळली, संध्याकाळ झाली. सूर्यास्ताचा पहिला प्रहर सुरू झाला आणि पन्हाळ्याच्या राजदिंडी मार्गावरती एकच लगबग उडाली. नियोजन काय ठरलं? एका बाजूला शिवाकाशीदांनी प्रति शिवाजी म्हणजे नकली शिवाजी म्हणून सिद्धी समोर हजर व्हायचंय आणि जेवढा वेळ या सिद्धीचा रात्रीचा तो ही चर्चेत वाया घालतो तेवढा वाया घालवायचा आहे.
आणि याच वाया जाणाऱ्या वेळाच्या दरम्यान महाराजांनी मोजक्या सैनिकांच्या निशी पुसाटी बुर्जामार्गे पश्चिमेला असणाऱ्या विशाळगडी सुखरूप पोहोचवायचं हे ठरलेलं नियोजन आहे. दोन्ही राजे समोरासमोर आले. एका बाजूला दस्तुरे खुद्द शिवाजी महाराज, एक पालखी, दोन भोई, बांदल सेनेचे मोजके 600 दारकरी आणि सेनानायक, सेना प्रमुख सरदार बाजीप्रभू देशपांडे. दुसऱ्या बाजूला प्रति शिवाजी शिवा काशीद, एक पालखी, दोन भोई, बांदल सेनेचे मोजके फक्त 100 धारकरी आणि वकील हेजीब गंगाधरराव पंत आहेत. दोन्ही राजे समोर समोर आलेत. नेमका शिवाजी राजा ओळखणं कठीण आहे आणि अशा अवस्थेमध्ये शिवाजी महाराज शिवा काशीदांना म्हणतायत, अरे शिवा, या पालखीतून नकली शिवाजी म्हणून सिद्धीसमोर हजर झाल्याचं इनाम काय मिळणार कल्पना आहे तुम्हाला? जी राजा शत्रू इनाम दिल मौतीचं, पण राज हा शिवा न्हावे म्हणून कधीच मरणार नाही. या स्वराज्याचा पोशिंदा शिवाजी राजा भोसला म्हणून मरेल आणि हा इतिहास त्याची साक्ष देईल. राज महाराजांचे डोळे टचकन पाण्यानं भरले. महाराज गैरसरात आपल्या पालखीत बसले तर शिवा मात्र मोठ्या दिमाखात आपल्या पालखीत बसले. दोन्ही राजांची अखेरची नजरानजर झाली. पालख्यांची चालवानं झाकली गेली आणि दोन्ही पालख्या आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाल्या. शिवा काशीदांची पालखी वाजत गाजत पन्हाळ्याच्या पूर्वेला गेली. महाराजांची पालखी पश्चिमेचा पुसाटी बुरुज उतरायला सुरुवात झाली. पन्हाळ्याच्या पूर्वेला शिवा काशीदांची पालखी कैद झाली. हेजीब गंगाधर पंत वकिलांनी निरोप दिल्याप्रमाणे पुन्हा आगत स्वागताचा कार्यक्रम झाला. नजराने पेश झाले. प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात झाली. बराच वेळ चर्चेत निघून गेला. ऐन चर्चा रंगात आली आणि ऐन चर्चा रंगात आली असताना एक हापशी पळत आला म्हणतोय, खान साहेब शिवा भाग्या. सिद्धीजोर हापशावरतीच केकसला. बदतमीज, देखो शिवाजी राजे तो मेरे सामने बैठे. महाराज समोर दिसले. चकित झाला, मागे सरला. फरमान सुटलं. चर्चा दुसऱ्यांदा सुरू ठेवा. चर्चा दुसऱ्यांदा सुरू झाली. यव्वाना महाराजांची पालखी इथून पाठीमागे 35 किलोमीटर गेला तर मसाई पठार पर्यंत येऊन पोहोचलेली आहे. पन्हाळ्याच्या पूर्वेला ऐन चर्चा दुसऱ्यांदा रंगात आली असतानाच दुसरा आपशी पळत आल्याने म्हणतोय, खान साहेब शिवा भाग्य मैंने अपनी आंखों से देखा. समोर शिवाजी महाराज दिसत आहेत. नेमका जादू टोना की भुतटकी कळे ना. पळून जाणार शिवाजी बघितला. इथून बघतोय पुन्हा शिवाजी समोर दिसतोय. चकित झाला. आता मात्र सिद्धीला पुरता संशय आला तरी सुद्धा दुसऱ्यांदा फरमान सुटला. चर्चा तिसऱ्यांदा सुरू ठेवा. पन्हाळ्याच्या पायथ्याला चर्चा तिसऱ्यांदा सुरू झाली. यव्वाना महाराजांची पालखी इथून पाठीमागे 6 किलोमीटर गेलात तर पांढरे पाणी गावापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. पन्हाळ्याच्या पूर्वेला ऐन चर्चा तिसऱ्यांदा रंगात आली असताना तिसरा जो हापशाला आहे तो मात्र खुद्द अफजल खानाचा मुलगा फाजल खान. फाजल खान हा 40,000 सैनिकातला एकमेव एक सैनिक असा आहे की ज्यानं क्षणभर का सेना, घडीभर का सेना स्वतःहून आमने सामने प्रतापगडावरती महाराजांना बघणारा 40,000 सैनिकातला एकमेव एक सैनिक हा फाजल खान. फाजल खान पळत आला आणि महाराजांच्याकडे म्हणजे शिवा काशीद नकली शिवाजी महाराजांच्याकडे बोट करूनच म्हणालाय, खान साहब ये तो नकली शिबा है, असली शिबा तो कब का भाग गया. सिद्धी म्हणतो, क्या लागते हो फाजल खान साहेब, हा जर असली शिवाजी असेल तर प्रतापगडावरती झालेला तलवारीचा वार याच्या डोक्यावर दिसलाच पाहिजे. आणि त्याच आवेशानं हातातल्या तलवारीनं महाराजांच्या डोक्यावरचा सिरपेच उडवला गेला. त्याला तो घाव दिसला नाही. मग मात्र सिद्धीपुरता संतापला, भयंकर संतापला. डोळे रक्ताळले गेले, चेहरा लालबुंद झाला. मोठ्या आवळल्या शमशेर काढली, सपासप वार शिवाच्या छाताडावर झाले. शिवा आडवा झाला आणि अशा अवस्थेमध्ये भयंकर संतापून सिद्धीजोर आपल्या हापशांना म्हणतोय, अरे पकड़ो उस हरामजादे को, जैसे भी हो जिंदा या मुर्दा मेरे सामने पेश करो उस कमीने शिवाजी को. आणि हे शब्द ऐकताच रक्ताच्या थाळ्यात पडले शिवा काशीद प्राण कंठात आणून गरजला, अरे हाड, अरे ज्या स्वराज्याच्या एका मामुली मावळ्याची तू मरेपर्यंत साधी पाठ बघू शकला नाहीस, त्या स्वराज्याच्या पोशिंद्या राजाचं तू तुझ्या मरेपर्यंत तोंड सुद्धा बघू शकणार नाहीस. पकडायची बातच. आणि त्या सरशी शेजारी उभा असणाऱ्या भालदाराचा भाला शिवाच्या काळजा पार झाला. शिवा कायमचा निश्चित झाला. आणि अशा अवस्थेमध्ये 10,000 घोडदळांच्या निशी घोड्यावर बसून महाराजांचा पाठलाग सुरू झाला. यव्वाना महाराजांची पालखी घोडखिंडीच्या तोंडावर येऊन पोहोचलेली आहे. घोडखिंडीत आल्यानंतर दमलेल्या मावळ्यांना आराम द्यायचा, विश्रांती घ्यायची आणि मग विशाळगडी पोहोचतं व्हायचं ठरलेलं नियोजन आहे. पन्हाळ निघताना बातमीच अशी आहे की विशाळगड आपल्यासाठी सुखरूप आहे. पण या घोडखिंडीच्या तोंडावरती आल्यानंतर विशाळगडच्या एका हेरानं इथान बातमी पोचती केली. बातमीच उलटी आहे. बातमी अशी आहे की विशाळगडाला सुद्धा सूर्याजीराव सुर्वे, जसवंतराव पालोनीकरांनी 10,000 मराठ्यांच्या निशी मराठ्यांच्या विरोधातच मोर्चेबांधणी केली. इकडे आड इकडे भिर अशी अवस्था मराठ्यांची झाली.
पाठीमागून घोड्यावरून येणारा ताज्या दमाचा गनिम 10,000 आहे, पुढे गेलं तरी ताज्या दमाचाच गनिम 10,000. आपल्याबरोबर 600 धारकरी, तोही रात्रभर 45 किलोमीटर काट्याकुट्यातून पळून आलेला जखमी मावळा. अशा अवस्थेत काय करायचं म्हणून बाजी देशपांडेंना महाराज या खिंडीच्या तोंडावरती उभं म्हणतायत, नाना नाना जे व्हायचं ते या खिंडीतच होऊ द्या. आता सगळ्यांनी मिळून शत्रूला सामोरं जायचं, जे भोगायचं जे सोसायचं ते सगळ्यांनी मिळून सोसायचं. पण महाराजांचं बोलणं मध्येच तोडत बाजी देशपांडे म्हणतायत, नाही राजो तुम्ही 300 धारकरी घ्या, सूर्यराव सुर्व्याची कोंडी पडा, जसवंतराव पालोनीकरांचा पाडाव करा, विशाळगडी सुखरूप पावते व्हा राज, आणि विशाळगडी पावते होताच 3 तोफांची सलामती या बाजीला कळवा. राजा तुमच्या तोपेची सलामती जोपर्यंत त्या बाजीच्या कानावर येत नाही तोपर्यंत हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावून खिंड लढवून धरेल. राजा लाख मेलं तरी चालतील हो, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे ना. एवढी विनंती भीक म्हणून आमच्या पदरी घाला राज. थोरला भाऊ मानताना आम्हाला हवं तर आज या थोरल्या भावाचा धाकट्या भावाला आदेश समजावा राज, पण विनंती मान्य करावीच लागेल. मोठ्या मनाने विनंती मान्यही झाली. 600 धारकरींची फाटाफूट झाली. 300 धारकरी घेऊन महाराज विशाळगडाकडे रवाना झाले. याच खिंडीत खाली उतरून 100 पावलं पुढे चालत गेला तर खिंड पहिलं डावं वळण घेते. याच डाव्या वळणाच्या पाठीमाग बाजी देशपांडे 300 धारकरी घेऊन शत्रूची वाट बघत बसलेले आहेत. एव्हाना दिन करत 10,000चा फौज फक्त 300 मराठ्यांना भेटलं. भयंकर कंदन माजलं. कासारी नदीचा पाठ जो आतापर्यंत पाण्यानं होता तो रक्तानं व्हायला लागला, आणि असं एरणकंदन 2 प्रहर उलटून गेलं तरी सुद्धा सुरूच आहे. नेमबाजाला इशारत झाली. नेमबाजाला इशारत होताच नेमबाजाने इंग्रजांनी दिलेली ठासणीची बंदूक ठासली गेली. नेमबाजाने सावध हेरलं, घोडा पडला, धडकन बार झाला, आणि त्या फिरंग्यांच्या बंदुकीनं थेट बाजीप्रभूंच्या छाताडाचा वेध घेतला. बाजीप्रभूंच्या हातातला एक दानपट्टा गळून पडला, पण बाजी कधीच मागं नाही हटला. बाजी आपल्या बांधल सेनेला अखंड चितावतच राहिला. अरे राजा अजून गडावर पोहोचलं नाही रे. जोपर्यंत तोपेची सलामती या कानावर येत नाही तोपर्यंत शत्रूला खिंड ओलांडू देता कामा नये. हर हर महादेवची गर्जना झाली. मराठ मावळा त्वेषानं लढायला लागला, आणि एवढ्यात किल्ले तोपेला झुंजारराव पवार किल्लेदारांनी बत्ती दिली. किल्ले तोपेची बत्ती सरसरली. किल्ले तोपेची बत्ती सरसरली असं म्हणतात एकच कडकडाट झाला. तोपेचा पहिला आवाज खिंडीत कानावरती आला. इशारत झाली. इशारतीचा पहिला आवाज खिंडीत कानावरती आला. बाजीप्रभू कोसळला. बाजीप्रभूंनी दुसराही दानपट्टा हातातून सोडला, आणि बाजीप्रभू गरजला, अहो साहेब तुम्हाला दिलेलं वचन आज आम्ही पूर्ण केलं. तुमच्या शिवबा बाळाला विशाळगडी सुखरूप पोहोचत केलं. अहो साहेब अगदी केसालाही धक्का नाही लागू दिला. दुसरा आवाज कानावरती आला, आणि बाजी पुटपुटला, राज या बांदल बाजीच्या छातीचं सोनं झालं जी. तिसरा आणि अखेरचा आवाज कानावरती आला, आणि बाजी पुटपुटला, तोही त्या दिवशीच्या सूर्यास्ताबरोबर अखेरचाच. राज या बांदल बाजीच्या छातीचा बांध या खोडकिंडीला एवढा कडक पडला की 10,000 गनिमांना या छातीचा बांध फोडता नाही आला. राज याच प्रतिभेच्या सूर्यास्ताबरोबर आमची प्राणज्योत असताना घेऊन जातो. झालीच असेल कधी एखादी चूकबुल स्वराज्यात तर थोरला भाऊ म्हणून मोठ्या माणसाची माफी द्यावी राज. अहो साहेबांना अखेरचा निरोप देतो. राजगडी अखेरची सलामी देतो. माझ्या स्वराज्याचा भगवा असाच निर्णयासवंती अखंड लहरावा हीच अखेरची इच्छा व्यक्त करतो. आणि याच प्रतिभेच्या सूर्यास्ताबरोबर सेनानायक सेनाप्रमुख सरदार बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे थोरले बंधू फुलाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, शंभूसिंग जाधव आणि बांदल सेनेच्या 300 धारकऱ्यांच्या पैकी तब्बल 246 मावळे या घोडखिंडीत धारातीर्थी पडलेत, आणि या 246 मावळ्यांच्या रक्ताने ही खिंड पावन झाली आहे. म्हणून दस्तुरे खुद्द शिवाजी महाराजांनी या खिंडीमध्ये येऊन या खिंडीचं नाव बदललं. तेव्हापासून ही घोडखिंड पावन खिंड या नावानं उदयास आली. धन्यवाद. आता काही प्रश्न असतील तर या रिलेटेड काही प्रश्न असतील तर आता आपण गर्दी कमी झाली असेल तर तिथे उतरून जाऊन येऊ. होय ठीक आहे. तुम्ही आता निघूयात, पण त्या अगोदर तुम्ही जे वर्णन केलं ज्या शब्दात सांगितलंय सर्व, म्हणजे त्यावेळीची सिच्युएशन काय होती ती आमच्या समोर डोळ्यासमोर अशी उभी राहिली कशा प्रकारे. खरोखर खूप सुंदर प्रकारे तुम्ही आम्हाला हे सांगितलं आहेत. आणि तुम्ही सांगताना पण जे तुमच्या भावना होत्या त्या आपल्या शिवरायांबद्दल मावळ्यांबद्दल त्या सर्व दिसून येत होत्या. खरोखर एक इतिहास टिकवणं आपली जबाबदारी आहे. बरोबर. जाताना आणखी बोलू, फक्त अंधार पडायच्या अगोदर बघून घेऊ.
तर खूप वर्षांपासून आहेत ना पावनखिंडमध्ये यायचं अशा प्रकारचा विचार सुरू होता. लास्ट टाईम आम्ही एकदा विशाळगडावरती 3-4 वर्षापूर्वी येऊन गेलो, पण त्यावेळी पण पावनखिंडमध्ये यायचा योग आला नव्हता आमचा. पण आज हा योग जुळून आलेला आहे. आपल्या शिवरायांची, आपल्या मावळ्यांची, बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांची, त्यांच्या सहकाऱ्यांची सर्व शूर गाथा सर्वांना आपल्या माहितीच आहे. तर तेच हे स्थान पावनखिंड, ते भावनिक क्षण आहे. इथे जे आपले येतात जय जय शिवाजी, जय शिवाजी. हे बघा या ठिकाणी आता गर्दी आहेत ना, कमी होतच नाही आहे. संध्याकाळ झालेली आहे तरी पण पर्यटक या ठिकाणी येत आहेत. तर मित्रो, निघालो आता आम्ही इथून पावनखिंडमधून घरी. आणि आजची ही पावनखिंड या ठिकाणी आज आम्ही आलो. खरंच खूप छान वाटलं, एक वेगळा अनुभव आम्हाला मिळाला. तसंच आजची ही जंगल सफारीसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे. आणि जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल जंगल सफारी किंवा इथे पावनखिंड आणि तसंच आजूबाजूचे या आंबा गावातले वेगवेगळे स्पॉट्स बघायचे असतील तुम्हाला, तर तुम्ही सानिध्य फॅमिली रिसॉर्ट या ठिकाणी राहू शकता, स्टे करू शकता आणि पुढचा तुम्ही प्लॅनिंग करू शकता. एकूण 2 दिवसाचा प्लॅनिंग होऊ शकतो. आम्ही आजची नाईट त्या ठिकाणी थांबणार आहोत आणि उद्याचा दिवस परत आम्ही त्या ठिकाणी असणार आहोत. आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.